नमस्कार, कांचन मधुकर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। नवीन दिवसाची छान अशी सकाळ झालीच आहे। म्हणजे माझा टिफिन वगैरे बनवून झालाय, छानपैकी टिफिन भरून पण झालाय। त्यांच्या बॅगमध्ये त्यांची बॅग पण व्यवस्थित भरली आहे आणि मॅडम बाहेर खेळताय। आता मी जाणार आहे दूध आणायला, पण त्याच्या आधी मॅडम जो कारनामा केलाय ना चप्पल खाली फेकून तो तुम्हाला मी दाखवते। हा घर बंद बघ, ये का करतो तू? शी 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 बघ ते अवतार बघ कसा केलाय, बघ अवतार बघ 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 सकाळी सकाळी। ए इथं एकच चप्पल आहे आपली, दुसरी चप्पल कुठे आहे? खिडकी तू खाली फेकली का मायरा? चप्पल कुठे आहे? आ खाली फेकली वाटते या पुरीनी बरं का। तू खाली फेकली चप्पल बाळा आपली? मला तर दिसत नाहीये। दिसली 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 बघ इथे। अरे देवा, खाली पडली चप्पल बाळा। मायरा आपली चप्पल खाली पडली का? अरे देवा, खाली पडली। कोण आणील आता चप्पल? तू जाशील आणायला? आ काय झालं माहिती का बा, असं बुडावलं खालीच गेलं। त्याच्यामुळे मी सांगतो कधी कोणाच्या प्रेमात एवढं पण नका बुडू, स्वतःच मरून जाशाल। हा बरोबर आहे की नाही? हे तोंडात हात लावून हा भारी होतं, बरोबर आहे की नाही? असंच ना, एवढं नका डुबू का ते तुम्हाला घेऊन मरण द्या। चहा प्रेमी म्हणे, चहा प्रेमी कारीला घेऊन डुबलं काय तर। आज आहे ना आपल्या कंपनीमध्ये ना ते फायरचं आहे ना ते प्रोग्राम होता। म्हणजे कसं कुठं आग लागली तर काय करू शकतो आपण, आणि आमच्या कंपनी सगळीकडे ते फायर एक्सटिंग्विशर राहतात छोटे छोटे। तर त्यानिमित्ताने आज प्रोग्राम होता नाही का, मग ते आग लावून दाखवत होते का हा सिलेंडर कोणत्यासाठी यूज आहे सगळं दाखवत होते। आणि कंपनीत तर असतात म्हणजे ते माणसं वगैरे असतात, पण कधी सेफ्टी इमर्जन्सी आपल्याला माहीत पाहिजे कोणतं कसं यूज करायचं, तर त्याची ट्रेनिंग देत होते ते सगळ्यांसाठी। हे बघा काही काही ठिकाणी असं असतं त्यात पेट्रोल टाकलेलं असतं ते उडतं, तर मग त्यासाठी सेफ्टी शिकवतात। आणि त्यासाठी ना ते म्हणतात का दुसरे पण लोक यात, म्हणजे तुम्ही पण या, एम्प्लॉई पण या, तुम्ही करून बघा कसं असतं काय। त्या हे बघा जे बाकीचे एम्प्लॉईज ना ते येऊ राहिले हे करण्यासाठी नाही का, म्हणजे त्यांनी बोलवलं आहे कोणतरी या तुम्ही शिका, स्वतः हाताळून बघा। तर मग भरपूर सारे येतात, म्हणजे लेडीज अँड जेंट्स सगळे असतात तिथं। तर बघा ते तेच करू राहिले, पुन्हा एकदा आग लावली। आणि आता म्हणजे जो एम्प्लॉय असेल तो आता त्याला विझवणार आहे। आता बघू कोण घेते सिलेंडर हातात। तर हे बघा ह्यांनी म्हणजे ते त्याच लोकांनी घेतला परत फायर एक्सटिंग्विशरच्या। तर ते सांगतात का असं धरा, असं पकडा, इतकं लांब पाहिजे, हे पहिल्यांदा सगळ्यांनी ट्रेनिंग देतात। तर आता पुन्हा एकदा आग लावतील आणि परत सांगतील। मग आता हे बघा परत तो त्यांचा माणूस आला आणि हे बघा आता हा गाडीपिटी घेऊन पण आले आणि त्यांनी पुन्हा आग लावली। आणि असंच असतं तर इकडे शेजारी पण असतं का खाली वॉटर किती असतं समज वर। आता आग विझवायची कशी ते तर झालंच, आता हे पाण्याचे पण इथं म्हणजे सगळी सोय आहे कंपनीमध्ये नाही का बाहेर प्रत्येक बिल्डिंगच्या बाहेर आहे ना इतक्या वरती जाईल पाणी, एवढे मोटरचं स्पीड वगैरे सगळं प्रेशर वगैरे सगळं म्हणजे एकदम छान सिस्टीम केलेली। आणि हो समजा आग लागली आणि काही लोक वरती जर अटकले जिन्यावर, तर ते कसं एक मशीन असते बघा त्याचं ना, आपण कसं म्हणतो एखाद्या क्लिपा वगैरे लावतो त्याला, किंवा आपण 4 क्लिपच राहते वस्तू उचलायला, तसेच हे माणसं उचलण्यासाठी पण क्रेन असते। हे बघा दिसते का तुम्हाला इथं वरती ना त्या खिडकीमध्ये, तिथं माणूस येतो हात करून राहिला का मला वाचवा वाचवा नाही का असं सांगतात ते त्यांना। तर मग आता तिथं तोपर्यंत लगेच जाणार आणि ती क्रेन असते ज्याच्यात माणसं बसून आहे ना वरती, आणि या क्रेनचं लिमिट म्हणजे किती पण असू शकतं। आता ही पूर्ण बिल्डिंग तर 12 ते 14 मजल्याची बिल्डिंग आहे समोरची। तर आता तिथे ना लगेच गेले ते बघा ते हात करतात जसे, आता लगेच त्यांनी ना ती मस्तपैकी क्रेन नेली वरती, त्या 2 सेफ्टीची माणसं असतात। मग ते वरती समज आग लागलेली असेल कधी, तर मग तिथल्या माणसाने कसं लगेच खिडकी शेजारी यायचं आणि मग लगेच तिथून त्यांना ते लगेच घेणार आणि त्यांना खाली आणणार। म्हणजे सगळ्या सुविधा आपल्याला कंपनीमध्ये आहे। तर ते MIDC फायर वर्कर यांनी आम्हाला दाखवलं कसं काय, तर त्यांचे मनापासून एकदा धन्यवाद करतो। आणि प्रत्येकाला माहिती पाहिजे नाही का असं सिस्टीम पण असते। आणि हो समज काही इमर्जन्सी असली तर पूर्ण बिल्डिंगचे गेट वगैरे सगळं पण आहे, गेट तर डायरेक्ट ऑटोमॅटिक उघडले जातात, म्हणजे कोणतेही कार्ड लावायला लागत नाही, काही नाही। इमर्जन्सीच्या वेळेस सगळं ओपन होतं आणि सगळ्या बिल्डिंगमध्ये सायरन वाजतो, तेव्हा आपण समजून जायचं का काहीतरी झाले आणि सेफ्टीच्या जागी जायचं। आणि त्यानंतर आहे ना मी घरी आलो बरं का, ती मायरा मला सोडीतच नव्हती, काय किती लाड आल ते बघा। कोणी केलं? कोणी बोललो? कोण बोललो माझ्या भावाला? मम्मी बोलली का?
मग कोण बोललं की मम्मी बोलली? मी बोलली का तुला? तू बोलली नाही ना. नाही. तुझे पप्पा आले का? तुझे पप्पा आले? आले का? तुझे माझे म्हणते तर माझे पप्पा आहे का ते? माझे पप्पा आले का? आले माझे पप्पा आले का? आले लय लाड येतोय. काय ग पप्पा आलेले लाड येतोय. मम्मीचं काय? पप्पा आले. तुझे पप्पा आहे ना? आता माझ्याकडे येणार का? ती झोपलेली होती एकदम गाढ झोपलेली होती. यांनी खिडकीतून बघितलं की ती झोपलेली आहे म्हणून त्यांनी दरवाजा पण नाही वाजवला. खिडकीतच उभी राहिले मी ते बघेपर्यंत आणि तरी पण नीला कळलं की पप्पा आलेले की सुटली होती. तिला घेते आता 5 मिनिटं मी. काय केलं आता? खून की उल्टी की हमने खून की. ये देखो हमारी खून इधर देखो इसकी उल्टी. काय करावा पचकन ना पिलू यार. नको रडू आलं बापरे. तिला तेच हवंय. खाल्ला ना तू सॉस येतो एवढा आरडला एवढा रडला. पाहिजे ना आमचा स्कॅन. खा बा सॉस खा सॉस खा. खरं ना ती एवढी हट्टी झाली ना जे पाहिजे ते पाहिजेच. मग तिच्याबरोबर असे स्कॅम करायचे. हे झाकण तिला नाही निघणार तसं त्याचं. इकडं कसं इकडं सॉस ठेवला आता. हा खाय एवढी केकली. खाय तू खाय. मला म्हण नको खाय तू ते नाही निघणार तिला. सँडविच बनवले आणि त्याच्यासाठी लागणारी शेव आणि इथं थोडा सॉस. तुम्ही सॉस कलाकार पाहिजे असेल तर तुम्हाला काय वाटतं हा सँडविच कशाचा बनवला असेल फक्त एकदा सांगा आम्हाला. कमेंट करून सांगा आम्हाला. घरच्या घरी सँडविच बरं का. आता तुम्ही मला सांगा कशाचं आहे. आता तुम्हाला तर कळलंच असं. बघितल्या मॅडमने चपाती बिपाती मस्त त्यात बटाट्याची भाजी भरून काढलेली आहे. सॉस बी शेव बिव सगळे. आपली दिवाळीची शेव आहे थोडा बारीक भुगा केलाय. बरोबर आणि आपलं एकदम बारीक आहे. आणि ते लय गरम आहे. मी केव्हाच धरलं होतं बरं का पण खरंच लय गरम आहे. तर आता मॅडम बी आलेली आहे. गरम शेव देऊ तुला बादर दर शेव खा घे ना. आता हे आपण घेतलेले असं आता असं पूर्ण एक आपला याचा पीस सॉस मध्ये डीप केलाय. खाऊन बघतो. मस्त छान. चपात्या फेकून देऊ नका. काहीतरी बनवा खा. लय गरम आहे पण छान एकदम बरं. तुला पण धर. तिला पण आवडले. गरम असं बरं का. तरी त्यांनी खूप छान बनवलेत मला आणि लय आवडले. आणि मस्त शिळ्या चपात्यांचं युटिलाइज केलंय. हे तर मला खूप आवडलं आणि टेस्ट पण लय भारी आली. असं काहीतरी करीत जायचं. काही आपलं अन्न वेस्ट नाही करायचं. फक्त एवढं एकच मोटिव्ह आहे का अन्न वेस्ट नका करू एवढंच म्हणायचं. बाकी काही विषय नाही. आमच्या छोट्या मॅडमला पण आवडतं. आम्हाला सगळ्यांना आवडलं. आणि तुम्ही म्हणशाल तिला दात नाहीये तर ती चावून खाते. तुझा दात आहे खाते मस्त. तुला दात आहे. पहिले जरी फक्त डाळ भात जरी असला ना तरी पण बघा हे असं मस्त बट्ट्याची भाजी थोडा चिवडा बिवडा असला का ते एकदम बागून जातं मस्त. आपण सँडविच खाल्लं ना म्हणून चपाती नाही का. आता सँडविच खाल्ले मला तर अक्षरशः भूक नाही. त्याच्यामुळे तिला म्हणतो भाकर तर काय करू नको उगाच वाया जाईल. तिने भात घातला मस्त डाळ केली थोडा चिवडा तोंडी लावायला आणि थोडी भाजी. मॅडम ते प्लॅस्टिक खायचं नसतं इकडे जेवायला. तर आता आम्ही जेवण करतो आणि पुन्हा भेटतो. तुम्ही पण या जेवण करायला. हा तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून आभार. हा आणि तुम्ही तो पाहिलंच ना कसं फायरचं कसं काम चाललं होतं आमच्या ऑफिसमध्ये. ते ट्रेनिंग आहे फक्त पण मग एकदम सेफ्टी असते 24/7 नाही का. कधी काय झालं तरी लगेच इमर्जन्सी चालू असते. तर तेच दाखवायचं होतं म्हणून ते आणि म्हणून ते व्हिडिओ टाकलेत. बाकी काय असं पर्पज नाही आपल्या डेली व्लॉग मध्ये. पण म्हटलं सगळं अवेअरनेस असावं सगळ्यांना त्यासाठी व्हिडिओ टाकले फक्त. आणि जर तुम्हाला आवडले तर तुम्ही लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. परत एकदा थँक्यू. पुन्हा एकदा थँक्यू.